बालाजी यांचे भूलोकी आगमन, त्यांच्या लीला, त्यांचा इतिहास, कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी यांच्याशी श्री बालाजी यांचे नाते अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकत श्री बालाजी महानाट्याच्या रूपाने पुणेकरांसमोर श्री बालाजी यांचा इतिहास उलगडला आहे। नेत्रदीपक अशा 5 मजली भव्य रंगमंचावर सादर झालेल्या महानाट्याने उपस्थित रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। श्री गोविंदा कल्चरल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने हे श्री बालाजी महानाट्य सादर करण्यात आले। या महानाट्यात तब्बल 250 हौशी कलाकार, 70हून अधिक नृत्य कलाकार, घोडे, रोबोटिक हत्ती आदींचा सहभाग होता। पंढरपूर येथे उभारण्यात येत असलेल्या मंदिर निर्माण निधीसाठी श्री गोविंदा कल्चरल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने पुण्यात पहिल्यांदाच श्री बालाजी महानाट्य सादर करण्यात येत आहे। या महानाट्याचे उद्घाटन श्री त्रिदंडी श्रीमन्नारामायण रामानुज चिन्ना जेर स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उद्योजक नितीन चोरडिया, बिग बॉस फेम अभिनेते अभिजित बिचुकले, महानाट्याचे लेखक दिग्दर्शक विशाल दीपक धुमावत आणि ॲडव्होकेट सनी रवींद्र कोळपकर आदी उपस्थित होते। यावेळी श्री त्रिदंडी श्रीमन्नारामायण रामानुज चिन्ना जेर स्वामी म्हणाले, भारतात भगवान व्यंकटेश यांना दक्षिणेत श्री बालाजी नावाने तर उत्तरेत हनुमानाला बालाजी म्हणून ओळखले जाते। अनेक जण श्री बालाजी यांच्या मंदिरात देखील जाऊन येतात, पण त्यांना बालाजीचा इतिहास माहीत नसतो। ते सांगण्याचे काम हे महानाट्य करत आहे। कलियुगात श्री बालाजी भगवान हे मूर्त रूपात आपल्यात असून आपल्याला आशीर्वाद देत आहेत। रामलल्लाप्रमाणे त्यांची मूर्ती देखील मोहक आहे। अशाच एका मंदिर निर्माणासाठी हे महानाट्य सादर होत आहे। दरम्यान श्री बालाजी महानाट्य हे 11 फेब्रुवारीपर्यंत दररोज सायंकाळी 5 वाजता शांतीनगर कोंढवा येथील चोरडिया कॉर्नर मैदानात सादर होणार आहे। से जानता है श्री बालाजी।